असं म्हणतात की आध्यात्मिक देणग्या देवाची कृपा आणि दैवी गोष्टीत सक्षम होण्याचे प्रकटीकरण आहे. काय आपण याचा अनुभव घेतला आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, एखाद्याच्या वाढदिवसाला बक्षीस देणे आता काही नवे नाही. सर्वत्र आम्हाला ही पद्धत दिसते. या ठिकाणी आपण फक्त एकच विचार पाहू की ज्याला ते बक्षीस दिलेले असते त्याने त्याचा उपयोग करावा ही अपेक्षा आहे. काहीसा याच तत्वावर आधारित आपण काही गोष्टी आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. देवाने आत्मिक देणग्या दिलेल्या आहेत, त्यांचे आम्ही काय करावे, किंवा एखादा विश्वासणाऱ्याच्या बाबतीत देव काय अपेक्षित करतो या गोष्टी पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही इफिस्करास पत्र ह्याच्या 4 अध्यायाच्या 7 वचनांपासून 13 वचनांवर विचार करणार आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर माझ्यासोबत उघडा इफिस्करास पत्र 4 अध्याय 7 पासून 13 पर्यंतची वचने. नवीन व्यक्तीच्या मर्यादा किंवा तिच्या समोरची अडखळणे आता आपण पाहणार आहोत. ह्या गोष्टी लक्षात घेणे आमच्याकरिता महत्वाचे आहे. श्रोत्यांनो, लहान लेकरांसमोर अडखळणे नसतात. मंडळीच्या काही लोकांना भेटी दिल्याच्या वेळा मला आठवतात. ते किती धार्मिक व देवभिरू पवित्र आहेत याचा त्यांनी दिखावा केला. अशा लोकांपैकी एका कुटुंबाला मी एकदा भेट दिली. त्यांनी मला जेवणाचे आमंत्रण दिले होते. जेवायला बसल्यावर मला त्यांनी प्रार्थना कराव्यास लावले. त्यावेळेस त्या कुटुंबातला एक 3 वर्षांचा मुलगाही आमच्याबरोबर जेवायला बसला होता. माझी प्रार्थना संपताच त्या मुलाने माझ्याकडे बोट दाखवून विचारले, त्यांनी आता काय केले? स्पष्ट आहे की या कुटुंबात जेवताना जेवणापूर्वी रोजच प्रभूचे आभार मानल्या जात नव्हते. या लहान मुलाने न अडखळता प्रश्न केला होता. लहान मुलांसमोर अडखळणे नसतील, पण मंडळी सर्व वेळ लहान मुलासारखी असू शकत नाही. तिची वाढ व्हायला पाहिजे आणि वाढीबरोबर तिच्यासमोर मर्यादा येणेही अपरिहार्य आहे. काही गोष्टी अशा असतात की ज्या प्रौढ माणसे बोलू शकत नाहीत, पण लहान मुले पटकन बोलू शकतात. परंतु मंडळीला लहान बनून राहायचे नाही, तर तिला प्रौढ होणे आवश्यक आहे. आणि देवाने त्याच्या प्रत्येक पुत्र व कन्येला वाढण्यासाठी कृपा पुरवली आहे. पौल इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि 7 वचनात म्हणतो, इफिस्करास पत्र 4 अध्याय 7 वचन, तरी आपणापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे. देवाने विश्वासणाऱ्यांना दाने दिली आहेत आणि त्याविषयी आम्ही रोमकरास पत्र 12 अध्याय आणि करिंथकरास पहिले पत्र ह्याचा 12 ते 14 हे 3 अध्याय यामध्ये स्पष्टीकरण पाहिले. जरी विश्वासणाऱ्यांनी आत्म्यात एक राहण्याविषयी जागरूक राहणे आवश्यक असले, तरी एका विश्वासणाऱ्याने दुसऱ्या विश्वासणाऱ्याची हुबेहूब प्रतिमा असायला पाहिजे असे नाही. प्रत्येक विश्वासणाऱ्याला दान देण्यात आलेले आहे, ह्यासाठी की तो विश्वासणाऱ्यांच्या समूहात किंवा शरीरामध्ये एका विशिष्ट प्रकारे कार्य करू शकेल. करिंथकरास पहिले पत्र 12 अध्याय आणि 7 वचनात म्हटले आहे, तथापि आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. याचा अर्थ असा की देवाचा आत्मा विश्वासणाऱ्याच्या द्वारे विश्वासणाऱ्यांचे शरीर किंवा समूह रचण्यासाठी काही कार्य करतो. त्याला दान असे म्हणता येईल. ते विश्वासणाऱ्यांच्या समूहाच्या कल्याणासाठी किंवा हितासाठी आहे. कोणतेही दान तुमच्या स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी तुम्हाला दिल्या जात नाही. दान तुम्हाला यासाठी दिल्या जाते की त्यामुळे तुम्ही आणि मी विश्वासणाऱ्यांच्या समूहामध्ये राहून मंडळीला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी
व मंडळीच्या फायद्यासाठी कार्य करावे. लक्षात घ्या की मंडळीचे जीवन व मंडळीची कार्यपद्धती जगाच्या जीवनापेक्षा व कार्यपद्धतीपेक्षा अगदी भिन्न आहे. जगिक लोक स्वतःच्या कलागुणांचा, शक्तीचा, पैशाचा, बुद्धिमत्तेचा उपयोग स्वतःच्या उन्नतीकरिता करतात. त्यांच्याकरिता जगण्याचा पहिला हेतू हा स्वतःसाठी जगणे असा असतो व त्याकरिता ते अनेकदा अनैतिक मार्गांचाही अवलंबन करतात. परंतु मंडळी ख्रिस्तामध्ये जन्मलेली, ख्रिस्तामध्ये असलेली व ख्रिस्तामध्ये वाढत असलेली नवीन व्यक्ती आहे व ती जगिक पद्धतीने जगत नाही किंवा कार्य करीत नाही. तिच्यातील वैयक्तिक घटकांना म्हणजे वैयक्तिक विश्वासणाऱ्यांना देवाने काही कृपादाने दिलेले आहेत व त्यांचा उपयोग विश्वासणाऱ्यांच्या वैयक्तिक उन्नतीकरिता नाही तर मंडळीच्या सामूहिक उन्नतीकरिता होतो आणि व्हायला हवा. काही लोक म्हणतात की आम्ही मंडळीच्या उपासनेमध्ये अन्य भाषांमध्ये बोलत नाही. आम्ही आमच्या खाजगी उपासनेमध्ये अन्य भाषा वापरतो. परंतु अशा लोकांना आम्ही देवाच्या वचनाच्या साह्याने कडकपणे सांगू शकतो की असे करणे चुकीचे आहे. मंडळीचा फायदा होण्याकरिता कृपादाने देण्यात आलेले आहेत. कोणत्याही दानाचा उपयोग वैयक्तिक फायद्याकरिता किंवा स्वार्थाकरिता होता कामा नये. विश्वासणाऱ्यांच्या समूहातील प्रत्येकाला दान यासाठी दिलेले आहे की त्याच्या मंडळीतील स्थानाकरिता त्याने त्याची सेवा किंवा कार्य करावे. समजा माझे डोळे मला म्हणाले, आम्हाला खूप झोप येत आहे, आम्ही आज शरीराबरोबर उठणार नाही. किंवा समजा माझे पाय मला म्हणाले, आज आम्ही तुला तुझ्या अभ्यासिकेत वाहून नेणार नाही किंवा तुझ्या कार्यालयात आम्ही जाणार नाही. असे झाले तर माझ्या शरीराचे इतर अवयव या अवयवांच्या वाटेचे काम करू शकतील काय? किंवा माझे शरीर अगदी सुरळीतपणे कार्य करू शकेल काय? कार्यालयात जाऊन काम करीत बसण्यासाठी मला माझ्या डोळ्यांची, माझ्या पायांची गरज तर आहेच, परंतु मला माझ्या मेंदूच्या सहकार्याचीही गरज आहे. खरे तर श्रोत्यांनो, माझ्या शरीराच्या सर्व अवयवांनी त्यांना प्रत्येकाला नेमून दिलेले काम करण्याची गरज आहे. त्याच प्रकारे मंडळीतील अनेक कामे करण्याकरिता विश्वासणाऱ्यांना त्यांना मिळालेल्या दानांचा उपयोग करण्याची गरज आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला मंडळीमध्ये एका विशिष्ट प्रकारे कार्य करण्यासाठी दान दिलेले आहे. जेव्हा तो तसे कार्य करतो तेव्हा मंडळी कार्य करू शकते. याच ठिकाणी आम्हाला आत्म्याचे ऐक्य पाहायला मिळते आणि असेही म्हटलेले आहे की या दानाबरोबरच आम्हा प्रत्येकाला ते दान देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने व परिपूर्णतेने वापरण्याची कृपा देण्यात आलेली आहे. जेव्हा विश्वासणारा त्याचे विशिष्ट दान मंडळीच्या संदर्भात वापरतो तेव्हा शारीरिक स्वास्थ्याप्रमाणेच मंडळीमध्ये सौख्य निर्माण होते. तथापि जेव्हा मंडळीतील एक सभासद दुखी होतो तेव्हा संपूर्ण मंडळी दुखी होते. किंवा असेही म्हणणे अधिक उचित ठरेल की जेव्हा तुमच्यापैकी एक जण जर स्वतःचे दान वापरत नसेल तर तो संपूर्ण मंडळीमध्ये अशांतता निर्माण करतो. आता पुढे पॉल काय म्हणतो ते आपण वाचूया. इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि 8 वचन. ह्यास्तव तो म्हणतो, त्याने उच्चस्थानी आरोहण केले, तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले व मानवांना देणग्या दिल्या. आपल्या लक्षात आलेच असेल की हे अवतरण 68व्या स्तोत्रातील 18 वचन आहे. आपण वाचूया. 68वे स्तोत्र आणि 18 वचन. तू उच्चस्थानी आरोहण केले आहे, तू पाडाव केलेल्यास कैद करून नेले आहे. मनुष्यांमध्ये, बंडखोरांमध्येही तुला नजराणे मिळाले आहेत, यासाठी की हे परमेशा, देवा, तू तेथे वास करावा. आता कोणी म्हणेल की या 2 वचनांमध्ये विसंगती आहे, कारण या स्तोत्रात म्हटले आहे की तुला नजराणे मिळाले आहेत आणि इफिस्करास लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की त्याने मनुष्यास दाने दिली. मग जुन्या करारातील अवतरण या पत्रात चुकीचे तर दिले गेलेले नाही ना? या प्रश्नाचे उत्तर आता आपण पाहणार आहोत. कृपा करून लक्षात घ्या की एखाद्या लेखकाने त्याच्या लिखाणात काही बदल करण्याचे ठरविले तर त्याला तसा हक्क असतो. तसा हक्क किंवा अधिकार दुसऱ्या कोणालाही नसतो. जर माझे बोलणे कोणी चुकीच्या पद्धतीने एखाद्या लेखात वापरले तर त्या व्यक्तीला तसे करण्याचा हक्क नाही म्हणून तिला माझी क्षमा मागावी लागेल. परंतु मला माझे स्वतःचे लिखाण जर बदलून लिहायचे असेल
तर तसे करण्याचा मला हक्क आहे. माझा हेतू जर त्यामुळे साध्य होत असेल तर मी माझे लिखाण बदलू शकते. आपल्यासमोर सध्या जे वचन आहे श्रोत्यानो, ते पवित्र आत्म्याने काहीसे बदलले आहे व त्याने ते काही हेतूसाठी केले आहे. स्तोत्राच्या पुस्तकात आम्हाला सांगण्यात आले आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांमध्ये नजराणे मिळाले आहेत. त्याच्यासाठी सर्व नजराणे तयार होते. मग तो पृथ्वीवर आला. येथे त्याने वास्तव्य केले आणि तो आपल्या पित्याकडे अर्थात परमेश्वराकडे परत गेला. आता तो लोकांना दाने देत आहे. तो आम्हाला पवित्र आत्म्याच्याद्वारे दाने देत आहे. खरे तर या उतार्यावरून पवित्र शास्त्र किती अचूक आहे हे आम्हाला दिसून येते. या वचनात म्हटले आहे की त्याने उच्च स्थानी अवरोहण केले. तेव्हा या गोष्टीचा संबंध ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाशी आहे. त्याच्या स्वर्गरोहणाच्या वेळेस त्याने 2 गोष्टी केल्यात. पहिली गोष्ट की त्याने पाडाव केलेल्या कैद करून नेले. माझे असे ठाम मत आहे की याचा संबंध जुन्या करारातील तारलेल्या लोकांशी आहे. त्यांच्या मृत्यूनंतर ते शांत स्थळी गेले. या लोकांना ख्रिस्ताने त्या ठिकाणाहून काढून देवाच्या समक्षतेमध्ये आपल्या स्वर्गरोहणाच्या वेळेस नेले. आज जेव्हा विश्वासणाऱ्याचा देहांत होतो तेव्हा तो शांत स्थळी गेला असे आम्हाला सांगण्यात येत नाही, तर तो शरीराने गैरहजर व आत्म्याने प्रभूबरोबर हजर आहे असे आम्हाला सांगण्यात येते. पवित्र शास्त्र आम्हाला करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 8 वचनात सांगते. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 8 वचन. आम्ही धैर्य धरतो आणि शरीराबाहेरचे प्रवासी असून प्रभूसह गृहवास करणे हे आम्हाला अधिक बरे वाटते. तसेच फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय आणि 23 वचन सांगते. फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय 23 वचन. पॉल म्हणतो, येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे. तसेच योहान कृष्णवर्तमान 12 अध्याय 26 वचनात प्रभू येशूने सांगितले. योहान कृष्णवर्तमान 12 अध्याय आणि 26 वचन. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. त्यानंतर प्रभू येशूने स्वर्गारोहणाच्या वेळेस जी दुसरी गोष्ट केली ती ही की त्याने मनुष्यांना दाने दिली. याचा अर्थ असा की त्याने जिवंत असलेल्या विश्वासणाऱ्यांना दाने दिली यासाठी की त्यांनी जगाकरिता साक्ष बनावे. आपल्या स्वर्गारोहणाच्या वेळेस येशू ख्रिस्ताने फक्त जुन्या करारातील संतांना देवाच्या समक्षतेमध्ये आणले नाही, तर त्याने पवित्र आत्म्याच्याद्वारे दाने बहाल केली. 50व्या सणाच्या दिवशी पवित्र आत्म्याने विश्वासणाऱ्यांचा ख्रिस्ताच्या शरीरामध्ये बाप्तिस्मा केला व त्यांना मंडळीचे सभासद म्हणून कार्य करण्यासाठी काही दाने दिली. पवित्र आत्म्याने त्यांच्यापैकी प्रत्येकाला समूहाच्या विशिष्ट ठिकाणी ठेवले व तो आतापर्यंत तसेच करीत आलेला आहे. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी पाया मी पडते, अर्जी करीते, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी लौकिक मी सुखी दंग मागे, आता तुझ्या मुखी दृष्टी लागे. भावा मी करीते, आग्रह धरीते, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी
पॉल पुढे काय म्हणतो ते आपण इफिस्करास पत्र 4 अध्याय 9 आणि 10 या वचनांमध्ये वाचूया. इफिस्करास पत्र 4 अध्याय 9 आणि 10 वचने. त्याने आरोहण केले, ह्यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता. ह्यापेक्षा दुसरे काय समजावे? जो खाली उतरला होता त्याने सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले. या वचनाचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण हे आहे की ज्या अर्थी ख्रिस्त उच्चस्थानी चढला त्या अर्थी तसे करण्यासाठी तो आधी नक्कीच खूप खाली उतरला असणार. यामध्ये काहींना त्याचे फक्त मानवी देह धारण करणेच दिसते. सुरुवातीच्या मंडळीच्या संतांना यामध्ये ख्रिस्ताचे जुन्या करारातील संत लोकांना शांत स्थळातून देवाच्या आसनाजवळ आणणे दिसते. आम्हाला सांगण्यात आले आहे की तो अधोलोकात उतरला. मृत्यूनंतर कोणत्या तरी दुःखाच्या रूपाने तो अधोलोकात उतरला असे गृहीत धरण्याची गरज नाही. त्याने मानवी देह धारण करणे व त्याचा मृत्यू या गोष्टीस त्याची मानहानी व त्याचे अधोलोकात उतरणे आहे. जुन्या करारातील संतांना देवाच्या समक्षतेमध्ये आणण्याकरिता हे पुरेसे आहे. यातून त्याची परिपूर्णता प्रगट होते. पौलाने म्हटले आहे की जो उतरला होता तोच सर्व वस्तू आपण भरून टाकाव्या म्हणून सर्व ऊर्ध्वलोकावर चढला. या गोष्टीचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावला जातो हे मी जाणून आहे. आता 4 अध्यायातील 11 ते 13 वचनांमध्ये पौल काय म्हणतो बघा. 4 अध्याय 11 ते 13 वचने. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले, ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध व्हावे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. या वचनांच्या सुरुवातीला त्यानेच हा जो शब्द वापरण्यात आलेला आहे तो महत्वाचा आहे. मंडळी परिपूर्ण व्हावी याकरिता प्रभू येशू ख्रिस्त लोकांना दाने देतो. दाने देण्याचा अधिकार असलेला व तो अधिकार असलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने मंडळीसाठी कोणी प्रेषित म्हणून दिले. प्रेषित म्हणजे केवळ ज्याने पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहिले अशी व्यक्ती नाही, तर प्रेषित होण्यासाठी त्याची वैयक्तिकरित्या व थेट नेमणूक प्रभू येशू ख्रिस्ताने केली. प्रेषिताला एक विशेष प्रेरणा प्राप्त झाली होती. म्हणून पौलाने गलतीकरांना लिहिलेल्या पत्राच्या 1 अध्यायातील 1 व 12 वचनात अशी विधाने केली की मनुष्यापासून नव्हे, मनुष्याच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले तो देवपिता यांच्याद्वारे झालेला प्रेषित पौल. तसेच कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही आणि ती मला कोणी शिकवलीही नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाने प्राप्त झाली. प्रेषितपणाची सेवा किंवा कार्य तिच्या स्वरूपामुळे आता मंडळीमध्ये शिल्लक राहिली नाही. पुढे तो म्हणतो, प्रभू येशूने काहींना संदेष्टे म्हणून दिले. इतर पत्रांप्रमाणे या पत्रातही संदेष्टे हा शब्द नवीन करारातील संदेष्टासाठी वापरलेला आहे. या शब्दाचा अर्थ उपदेशक असा आहे असे मला वाटते. इफिस्करास पत्र 3 अध्याय आणि 5 वचनावरून आमच्या लक्षात येते की प्रेषितांप्रमाणे ह्या लोकांनाही विश्वासाच्या सिद्धांताविषयी विशेष अशी अंतर्दृष्टी देण्यात आली होती. त्यांना शिक्षकापासून वेगळे बनविणाऱ्या पवित्र आत्म्याच्या थेट मार्गदर्शनाखाली व प्रेरणेखाली ते येतात. याचा संदर्भ आम्हाला 1 करिंथ याच्या 12 अध्यायातील 10 वचनात सापडतो. या अर्थाने आज मंडळीत प्रेषित किंवा संदेष्टाचे कार्य करणारे कोणी नाही. ते फार पूर्वी होऊन गेले तरी ते त्याच्या मंडळीचे सभासद आहेत. मंडळी फक्त पृथ्वीवरच अस्तित्वात आहे असे नाही, तर या मंडळीचा काही भाग स्वर्गात देखील आहे. देवाच्या समक्षतेमध्ये जे सैन्य आहे श्रोत्यांनो, त्यामध्ये त्यांचा समावेश आहे. आणखी एका अर्थी ते आमच्याबरोबर आहेत. आम्ही सध्या इफिस्करास लिहिलेल्या पत्राचा अभ्यास करीत आहोत. ते प्रेषित पौलाने लिहिले, होय ना? तो जरी स्वर्गामध्ये ख्रिस्ताबरोबर असला तरी तो आमच्याबरोबरही आहे. तो शरीरापासून गैरहजर व ख्रिस्ताबरोबर हजर आहे.
तरीही तो मंडळीचा सभासद आहे व आमच्याकरिता प्रेषित आहे. कोणी सुवार्तिक असे दिलेले आहेत. सुवार्तिक म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणारे, प्रेषण सेवा करणारे देवाचे सेवक आहेत. आज सुवार्तिक आम्हाला जसे माहीत आहेत तसे ते नव्हते. त्यांच्यासाठी कोणतीही समिती नव्हती की मोहीम राबवणारी संघटना नव्हती. ते नवीन प्रदेशात जात असत व एकट्याने सुवार्ता गाजवित असत. ते देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालत असत. देवाने कोणाला पाळक म्हणूनही मंडळीसाठी दिले. मंडळीचे पाळकत्व करणे ही त्यांची सेवा होय. त्याने काहींना शिक्षक म्हणून दिले. मंडळीला बोध करण्याचे काम या सेवकाचे आहे. या दानांचा उल्लेख रोमकरासपत्र 12:7 करिंथकरास पहिले पत्र 12:28 आणि 29 वचने आणि तिमथ्याला पहिले पत्र 3 आणि 2 वचनामध्ये केलेला आहे. रोमकरासपत्र 12:7 करिंथकरास पहिले पत्र 12:28 आणि 29 वचने, तिमथ्याला पहिले पत्र 3 आणि 2 वचन. देवाने हे सेवक मंडळीला यासाठी दिले आहेत की जेथे अडखळण असतील तेथे मंडळीला वृद्धीच्या मर्यादेप्रत त्यांनी पोहोचवावे. मंडळीने जगासमोर अज्ञानी मूर्ख असे स्वतःला सादर करू नये यासाठी हे 5 प्रकारचे सेवक मंडळीला देण्यात आलेले आहेत. विश्वासणाऱ्यांनी सेवेचे व ख्रिस्ताच्या शरीराला रचण्याचे काम करावे यासाठी मंडळीची तयारी करण्यासाठी हे सेवक देण्यात आलेले आहेत. तुम्ही तुमच्या बाळकाला सेवक म्हणता. जर तुम्ही स्वतः ख्रिस्ती असाल तर तुमच्या बाळकाप्रमाणे तुम्हीही सेवक आहात. सेवक होण्यासाठी तुम्हाला दीक्षेची गरज नाही. बाळकाला एक विशेष दान देण्यात आले आहे. देवाचे वचन मंडळीला शिकवण्याचे दान देण्यात आले आहे, जेणेकरून त्याच्या अधिकाराखाली असलेले मंडळीचे सभासद त्यांचे काम करतील. भेटी देणे व साक्ष देणे हे काम त्यांचे आहे. मी आपले लक्ष एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे वेधू इच्छिते. ती ही की बाळकाची जबाबदारी देवाच्या वचनाचे शिक्षण देणे आहे व तो ही जबाबदारी का पूर्ण करीत नाही याची अनेक कारणे आहेत आणि ती तुम्ही स्वतः शोधून काढू शकता. पण ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे श्रोत्यांनो. ती पार न पाडल्यामुळे संपूर्ण ख्रिस्ती समाजावर, विश्वासणाऱ्यांवर कितीतरी मोठा गंभीर परिणाम झालेला आहे. अन्न पाण्याविना उपासमारीने हाडांचा सापळा बनलेल्या दुष्काळातील माणसाप्रमाणे आज मंडळीची आत्मिक स्थिती आहे. मरणासन्न अशी आमच्या मंडळांची स्थिती आहे. कारण देवाच्या वचनाचे अन्न व पाणी मंडळीला मिळत नाही व याच कारणामुळे जे अन्न नाही त्याकडे लोक आकर्षित होतात. ज्या गोष्टी खरी शांती देत नाहीत त्याकडे आकर्षित होतात व शेवटी त्यांची घोर निराशा होते. देवाचे वचन आम्हाला उपासनेच्या वेळेस शिकवले जाणे फार फार महत्वाची गोष्ट आहे. आणि देवाचे वचन जसे आमच्या आत्म्याकरिता अन्न आहे तसे ते आमच्या आत्मिक जीवनाचा आरसाही आहे. जर तुमचे पाळक देवाचे वचन तुम्हाला ते आहे तसे शिकवत असतील तर त्याविषयी तुमच्या पाळकाबद्दल कटू भावना बाळगू नका. कारण देवाचे वचन तुम्हाला तुमचे स्वतःचेच प्रतिबिंब दाखवते, यासाठी की तुम्हाला तुमच्या चुका, तुमच्या उणीवा दिसून याव्यात व तुम्ही तुमच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणावा. म्हणून जर देवाचे वचन शिकवले जात असताना तुम्हाला ते बोध करीत असेल तर त्याचा राग मानू नका. कारण तुमच्या आत्मिक उन्नतीकरिता तुम्हाला देवाच्या वचनातून बोध करण्यासाठी देवाने पाळकीय सेवा ठेवली आहे. देवाचे वचन शिकवण्याचे काम पाळकाचे आहे. भेटी देणे व साक्ष देणे ही कामे मंडळीच्या सभासदांची आहेत. मला नाही वाटत की मंडळीतल्या एखाद्या व्यक्तीला सर्वच दाने असावीत. म्हणून तुमच्या पाळकांनी सर्वच कामे करावी अशी त्यांच्यापासून अपेक्षा करू नका. पाळकाजवळ सर्वच दाने आहेत असा दृष्टिकोन बाळगू नका. मंडळीच्या सभासदांना सेवा कार्यासाठी तयार करण्याचे काम पाळकाचे आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या पाळकाकडून किंवा इतर योग्य मार्गांनी, उदाहरणार्थ रेडिओ, उत्तम पुस्तके, देवाच्या वचनाचे शिक्षण मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला ख्रिस्तासाठी प्रभावी साक्षीदार बनणे कठीण जाते हे तुम्हाला ठाऊकच आहे. हे काम तुमच्यासाठी पाळक करतात. त्यांना तसे करण्यात सहकार्य द्या, त्यांना उत्तेजन द्या, त्यांच्या सेवेसाठी प्रार्थना करा. कारण त्यांच्या बोधावर
तुमचे ख्रिस्ती जीवन बऱ्याच अंशी विसंबून आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्म्याच्या प्रेरणेने चाला. म्हणजे तुम्ही देहाच्या वासना पुरविणार नाही आणि आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याकरिता पवित्र शास्त्राचे नियमित वाचन, प्रार्थना व आज्ञांकित ख्रिस्ती जीवनाची गरज आहे. तुमचे आत्म्याच्या प्रेरणेने प्रेरित झालेले जीवन इतरांचे जीवन प्रेरित व प्रकाशित करू शकते व देवाच्या गौरवासाठी कारणीभूत ठरते. परमेश्वर पिता आपणा सर्वांस आशीर्वाद देव आणि ह्या वचनानुसार चालण्याकरिता आपणाला मार्गदर्शन आणि सहाय्य पुरवो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. पवित्र आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखले जाते. आजचा प्रश्न, विश्वासणाऱ्यांनी सेवा आणि ख्रिस्ताच्या शरीराबद्दल कोणते काम करावे? ए. अनुसरण्याचे, बी. रचण्याचे, सी. पालनपोषण, डी. यापैकी काहीही नाही. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की देवाने विश्वासणाऱ्यांना दाने दिलेली आहेत. या देणग्यांचा उद्देश विश्वासणाऱ्यांना सेवेच्या कामासाठी सुसज्ज करणे आणि ख्रिस्ताच्या शरीराला म्हणजे मंडळीला पूर्णतेस नेणे. आज आपण विचार करूया की दानांचा उपयोग आम्ही करीत आहोत काय? ज्या ठिकाणी अडखळणे आहे त्या मंडळीची वृद्धी करण्यासाठी आमचे काही प्रयत्न आहेत काय? आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्यावरती कृपा करणारे आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देव बापा, जे काही दान देणग्या बापा तू आम्हाला दिलेले आहेत आणि तुझी अपेक्षा अशी आहे की आम्ही त्याच्यामध्ये अधिक वृद्धी पावावं, आमची त्याच्यामध्ये अधिक वाढ व्हावी आणि या सर्व गोष्टींचा उपयोग तुझ्या मंडळीला व्हावा, की जेणेकरून प्रभूजी तुझं राज्य वाढेल. तुझ्या राज्यामध्ये अनेक लोक येतील ज्यांना ख्रिस्त कळलेला असेल. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बापा, आज आम्ही खऱ्या अर्थाने अंतर्मुख होतो. आम्ही विचार करतो की जे काही तू आम्हाला दिलेलं आहेस त्याच्याद्वारे आम्ही योग्य रीतीने कृती करीत आहोत काय? होय प्रभू परमेश्वर देव बापा, आमच्यामध्ये काही अडखळणं असतील ती दूर कर. आमच्यामधील उणेपण तू काढून टाक आणि प्रभूजी तुझ्या सेवेसाठी प्रभूजी तू आम्हाला सक्षम असं कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो.